2026मध्ये सोनं विकण्याचं काम RBIने केलेली. देशाची इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं. देशाचं सोनं विकलेलं आहे. 1,20,000 कोटी. तसंच नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संत गतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा TDR ठाण्यामध्ये जनरेट झाला. 2800 कोटी रुपयाचा. त्यांना न्याय आणि विधी खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच दिली नाही. ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे माहीत नाही, पण चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध D. दयाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला आयती संधी मिळाली. ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा TDR हा विकला जाणार आहे. म्हणजे काय लप्पाछप्पीच करताय? ती गुप्त बातमी आहे. ही ब्लूमबर्ग मासिकाने फोडलेली बातमी आहे की हे सोनं विकलं गेलं आहे म्हणून. सरकारने बाहेर येऊन इन्कार करावा याचा. आम्ही आरोप केला आत्ता की या देशाचं सोनं विकलं गेलं म्हणून. आणि या देशामध्ये ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली. देशाची आर्थिक परिस्थिती खराब काय पहिल्यांदा झालेली नाही, पण इतकी खराब कधीच नव्हती हे याच्यावरनं सिद्ध होतं. दोन 2014ला आपणा सर्वांना माहिती आहे की सरकार मनमोहन सिंगांचं गेलं. त्याचं प्रमुख कारण काय तर आम्ही सत्तेवर आलो तर ह्या सर्व वस्तू स्वस्त करू अशी घोषणा करण्यात आली. आज काय झालं आहे, सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, सोनं सगळ्याचे भाव वाढत आहेत. 14 साली पेट्रोल 71 ₹71 होतं, ते आज 111 रुपये झाले. डिझेल 52 रुपयाचं 97 रुपये झाले. एवढं होऊन समाधान झाली नाही. आज एक बातमी मी वाचली, आता 12 रुपये आणखीन वाढणार आहेत अशी एक बातमी मी वाचली. एवढी महागाई भारतात कधीच नव्हती. आणि त्यांना विचारलं तर हे काय म्हणतात की पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आहे, बांगलादेशमध्ये जास्त आहे. पण पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा रुपया, त्यांची स्थानिक करन्सी आपल्यापेक्षा वधारायला लागली आहे. आपली खाली जाते आणि त्यांची वर जायला लागलेली. याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं ह्या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल. आता पाकिस्तानचे 450 रुपये म्हणजे आपले किती, ते 153 रुपये, जास्त नाही. आणि 450ला तिथं मिळत असेल रुपये तिथं पाकिस्तानमध्ये, इथं आता 111ला पोचलेलंच आहे. म्हणजे दुसरा मुद्दा काय तर मागच्या 24 साली पाकिस्तानचा 1 रुपया 3 रुपये 35 पैशाला होता. आता म्हणजे भारताचा रुपया इक्वल टू पाकिस्तानचे 3 रुपये 35 पैसे. आता ते 2 रुपये 88 पैसे झालेले आहेत. पाकिस्तानची बांगलादेशची तीच अवस्था झालेली आहे. 20 साली कोविड होतं, त्यावेळी बॅरलचा रेट हा $19 आला होता. $19 प्रति बॅरल झालं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले का भारतात? नाही. माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता. म्हणजे कमी दर असतानाही या देशात सरकारने लोकांच्याकडून कर अधिक गोळा करून पैसे काढण्याचं काम केलं. आता माझा 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा. आता त्यांना हुडकलं पाहिजे ना, ती लोक जे कोणी अशा घोषणा देत होती. एक महानायक आहे ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदोगे कॅश से और पेट्रोल लोन से आएगा. आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे. खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला. हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का?
त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक. घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे. म्हणजे या देशामध्ये आपण काय करतो याचं भानच सरकारला राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं. मनमोहन सिंगांनी 2008ला संकट आलं त्यावेळी अनेक उपाययोजना केले आणि भारतातल्या जनतेला त्याची तोशीस लागू दिली नाही. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिस्थिती गंभीर होती, आजही गंभीर झाली आहे. पण हे सरकार त्या सगळ्याची जबाबदारी आणि त्याचा सगळ्याचा चटका सामान्य जनतेला देत आहे. UPAच्या काळात इथेनॉल कमी घालत होतो, आता इथेनॉलही घालायला लागलो आहे. त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही. पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकातनं घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते. मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल येईल, तुमचा कर कमी करा. पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. थोड्या दिवसाने रुपयाची सेंच्युरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं. आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला, तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतो 100 रुपया ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचण्यात आला. सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे. सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही. रुपया अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार, अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो. कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे. थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्याच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे. आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी, फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काय मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं, व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे. व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात, ही आपली सगळ्यांची कर्तबगारी आहे. आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आनेवाला हा प्रवास आता बुरे दिन आनेवाले इथपर येऊन पोचलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, हे सगळे झुरळा समान आहेत. आणि त्यामुळं आम्ही सगळे झुरळं इथं एकत्रित आलो आहे आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशेत 20 आणि 30 हजार रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते आहे. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची 26मध्ये सोनं विकण्याचं काम RBIने केलेली. देशाची इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं. देशाचं सोनं विकलेलं आहे. 1,20,000 कोटी. तसंच नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संथगतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा TDR ठाण्यामध्ये जनरेट झाला. 2800 कोटी रुपयाचा. त्यांना न्याय आणि विधी खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच दिली नाही. ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे माहीत नाही, पण चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध D. दयाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला आयती संधी मिळाली. ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली
आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा TDR हा विकला जाणार आहे. तुम्ही आता म्हणालात की सोनं विकलं सरकार हे जाहीर करणं आवश्यक आहे का? जाणीवपूर्वक सत्ताधारी लपवाछपवी करतायत का? म्हणजे काय लप्पाछपीच करतायत? ही गुप्त बातमी आहे. ही ब्लूमबर्ग मासिकाने फोडलेली बातमी आहे की हे सोनं विकलं गेलं आहे म्हणून. सरकारने बाहेर येऊन इन्कार करावा याचा. आम्ही आरोप केला आत्ता की या देशाचं सोनं विकलं गेलं म्हणून. आणि या देशामध्ये ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली. देशाची आर्थिक परिस्थिती खराब काय पहिल्यांदा झालेली नाही, पण इतकी खराब कधीच नव्हती हे याच्यावरनं सिद्ध होतं. दिवसभरामध्ये मोठी खलबळ होती. महायुतीमध्ये फार हलबल आहे असं दिसत नाही, परंतु या महायुतीमध्ये एक वाक्यता करण्याचा प्रयत्न करत असताना आपण जर बघितलं असेल तर अमरावती वगैरे या ठिकाणी काही फॉर्म बाद करण्यात आलेले आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीतून उभा राहणाऱ्या विरोधकांना किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या इच्छुक उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी त्यांचे असलेले अर्ज बाद करण्याचा प्रयत्न होतो असा आरोप आम्ही नाही, त्यांचे मित्रपक्षाची लोक करतायत. मला वाटतं लोकशाहीतून आता निवडणुका होतात का या शंका आहे. घोडे बाजार बराच आहे. काही नगरसेवकांना खरेदी केलं जात आहे, काही जिल्हा परिषद सदस्यांना खरेदी केलं जात आहे. प्रचंड दबाव टाकला जातो आहे. तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला विकासाची कामं दिली जाणार नाही. विरोधकांच्यावर सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. मला वाटतं की लोकशाहीतून निवडणुका होत आहेत या विषयावर आमचा आता विश्वास नाही. तरीसुद्धा सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. जिथे आम्हाला वाटतं या निवडणुका बिनविरोध करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे करून तिथं त्यांना निवडणुकीला आम्ही समर्थपणे समोर जातो. पुणे बाजाराचा दर हा 60 कोटी ते 100 कोटीच्या घरात जाऊन पोहोचण्याचं पाहिजे. बऱ्याच उमेदवारांना मी विचारलं निवडणुकीला का आपण उभं राहत नाही. त्यावेळेला एवढे पैसे आमच्याकडं नाही. हल्ली 50 आणि 100 कोटीच्या खाली निवडणूक होत नाही असं आम्ही म्हणत नाही. त्या ठिकाणी बरेच लोक म्हणतात. आत्ताची 10 ते 15 लाखाचा भाव निघाला आहे अशा प्रकारची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने एका बाजूला नियम केलेला आहे की कुठेही रिसॉर्टमध्ये किंवा मतदाराला आमिष दाखवू नये, त्याचबरोबर बाहेर कुठे नेऊ नये अशा प्रकारचं सांगलेलं असतानासुद्धा भाजपच्या काही लोकांना कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन गेले याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहे. निवडणूक आयोग मग याच्यावर कारवाई करणार आहे का नाही, का फक्त निवडणूक आयोग फक्त या असलेल्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करतो अशा प्रकारचं नाटक करते का अशी शंका येते. अनेक ठिकाणी महायुतीमध्येच मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतंय. तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारच नाही. नाही, महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला होता. शिवसेना उभाटाचे उमेदवार तिथं उभे करले जाणार होते, पण तिथे दुसरा एक अपक्ष उमेदवार हा सक्षमतेने लढू शकतो अशा प्रकारचं चर्चा झाल्यामुळे कदाचित त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचा परिणाम मग निवडणुकीवर होणार नाही का? अशा पद्धतीनं जर महाविकास आघाडी उमेदवार देत नसेल तर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांचं सध्याचं आकडेवारी बघितल्यानंतर सुद्धा आम्ही लढतोय. आम्ही सक्षमतेने त्या ठिकाणी समोर जातोय. विरोधकांच्या असलेल्या मताचा विभाजन झालं तर लोकशाहीतून त्यांना वाटलं की आपल्यावर अन्याय झाला, त्यांनी जर तशा प्रकारची साथ देण्याचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल चांगला लागू शकतो. पण तरीसुद्धा आकडेवारी आमच्याकडं नसतानासुद्धा आम्ही लढतोय की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच करतोय. राज्यसभेच्या एका जागेवर आता निवडणूक होणार आहे एका कालावधीमध्ये. सुनेत्रा पवार यांची रिकामी झालेली जी जागा आहे त्याच्यावर आता निवडणूक लागणार आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले. आता राज्यसभेच्या जागेवरून सुद्धा वाद होताना दिसतो. या पक्षाचा आम्ही बोलू शकत नाही. मला वाटतं तो प्रश्न त्यांना विचारावा. कानावर येत आहे, परंतु त्याच्यात तथ्य काय हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर पडेल. महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनतेवर होणाऱ्या महागाई आणि त्याचबरोबर डिझेल पेट्रोल गॅसच्या तुटवड्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, त्याचबरोबर
आमचे बापूसाहेब आणि बाळामामा बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या वेशीवर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशात राज्यात उद्भवणाऱ्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत. एक विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेने या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आज मुंबईच्या वेशीपर्यंत आलेलो आहोत. सरकार सध्या घोडेबाजारामध्ये व्यस्त आहे. विधान परिषदेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते, पण एका बाजूला सामान्य जनता ही प्रचंड महागाई आणि अडचणीत असताना त्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही. आज आम्ही आता निषेध करताना एवढंच सांगतोय की जर सरकारने मनामध्ये आणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये जे काही आत्ताच्या असलेल्या परिस्थितीला बघून कर जमा होत आहे ते जर कमी केले तर या ठिकाणी गॅस आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमध्ये नियंत्रण करता येऊ शकतं. परराष्ट्र धोरण ज्यावेळेला चुकीचं होतं, देशाचा नेता ज्यावेळेला चुकीच्या माध्यमातून निर्णय घेतो त्याची झळ सामान्य जनतेला पोचते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपल्या इतर राष्ट्राचे संबंध बघितले तर ते फारसे चांगले नाही. आज अमेरिका सांगेल त्यावेळेलाच आम्ही कच्चा तेल खरेदी करू शकतो, अशा प्रकारची प्रचिती या सामान्य जनतेला आणि भारताला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे अनेक राष्ट्र आपल्याकडून राम गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही आणि आपल्याला आवश्यक असलेलं इंधन मिळत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा ही प्रमुख आमची मागणी आहे. आणि ती मागणी करत असताना आज आम्हाला प्रत्येकाला पोलीस खात्याच्या वतीने लोकशाही माध्यमातून केलेल्या आंदोलनाला बळाचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्यकर्त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, रस्ता जाम करून टाकलेला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते सगळे नेते जनतेच्या प्रश्नावर रस्ता उतरले, आंदोलन केलेलं आहे. दाबण्याचा बळाचा वापर केला तरी या सरकारकडे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न मांडण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे. सरकारने याची दखल घ्यावी आणि ही जर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातल्या मंत्रालयसुद्धा जाम करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या काही काळामध्ये घेऊ आणि या सरकारवर या जनतेचा रोष प्रत्यक्ष या ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशा प्रकारचा इशारा मी आज या ठिकाणी देतो आहे.